तर मंडळी आई सकाळी सकाळी बुधवारच्या बाजारात गेली, त्याच्यामुळे आईन सोला सुकत घातले आणि ती राखू मका घराकडे थांबायचा लागला, कारण पाऊस इलो तर सगळी सोला भिजान जाते. तेवढ्याच मका ओमकाराचा फोन येलो की फणस काढू जाऊया. तसंच ओमकार रिक्षा घेऊन येलो. रिक्षेत बघते तर कोणाचा तलाव होता. या कोंबडा जाता जाता शुभल्यांच्या घराकडे जायचा होता. माका वाटतं आज त्यांच्याकडे संध्याकाळी व्यवस्थित झणझणीत रश्याचं बेतच असतं. शुभल्यांच्या घराकडे गेलो होतो. तसे ओमकारान कोंबडा उचलले आणि शुभल्याच्या बाप्पांकडे नेऊन दिले. रिक्षा लावलो खाली आणि चलत चलत फणसाकडे गेलो. फणस तर लांब होतो तर इलो आणि ओमकारकच चढाक लावले, कारण त्याकाच मुंबईत पार्सल करू येते फणस, म्हणून त्याकाच चढवलंय. तशी आम्ही बरोबरच घेऊन गेलेलो, त्याच्यामुळे फणस काढूक सोप्या पडला. फासांडो घालून कसे फणस खाली उतरव गावतात. ओमकाराक 4 आणि माका 1 फणस, असे एकूण 5 फणस काढलं. खूप लांब लावलेलो आणि फणसाची साईज मोठी होती, त्याच्यामुळे रिक्षेपर्यंत जेवपर्यंत 2 फणस आणि परत आमचं जीव गेला. कसे कसे इतकं डोंगर चढान आम्ही वर इल्लो फणसाच्या झाडाकडे, आणि तेव्हा मात्र हालत आमची बेकारच झालेली. पण कसे कसे फणस उचललो असे आणि रशी बिशी घेतलं आणि ओमकारान मोठलेच 2 फणस घेऊन गेलो आणि रिक्षेत आणून ठेवलं. रिक्षेत जेव्हा फणस ठेवलो ना तेव्हा आणि बसलो तेव्हा बरा वाटला, कारण इतको वेळ आम्ही जवळजवळ 1 तास फणसापाटीच मारा होता. घराकडे येईल तसा म्हटला की एक तवशाचे बिये रुजत घालूया म्हणून, ते किती दिवस घालीन मनान ते तसेच राहिलेले. असे खोऱ्यान अळी काढले आणि ते माझ्याकडे भोपळ्याचे बिये होते, म्हटलं ते पण रुजत घालूया म्हणून ते आणि तवशाचे बिये असा मिक्स करून घालून टाकले, कारण चतुर्थी केल्यावर मस्तपैकी आपल्या तवशी आणि भोपळे खाऊ घावते. तसं या काम झाला तसं कोयतो घेतलंय आणि चिव्या तोडूक गेले, कारण इंजनाची वायर होती ना ती खाली इल्लेली, ती म्हटला चिव लावून वरती करून घ्यावे. पाराई घेतलंय आणि आमच्या बावडेर कसा खूप इंजन असल्या कारणामुळे ना खय पाराय मारू शकत नाही, तो कोणाचो पाईप गावलो तर फुकटचो फुटा शकता, म्हणून जय आमचं ह्या होतो खूट थंयच पाराय घेतलंय आणि थंयच खड्डो पाडून घेतलं. नंतर चिव घट राव म्हणून धोंडे टाकून पाराय उलटी करून ठोकावून घेतलंय. नंतर वायर टाकलंय आणि चिव्यार वायर टाकून घेतले. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच जाताना सबस्क्राईब करून जावा.